नमस्कार. प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी आता कोपरखेड येथील प्रभाग क्रमांक 11 मध्ये आहे आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवयुती म्हणजे पूर्वी महाविकास आघाडी होती, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे नेमकी महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीची म्हणजे तुल्यबळ असल्यामुळे प्रत्येक जण म्हणजे राष्ट्रवादी वेगळे निवडणूक लढवतात, शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यामुळे शिवयुती हे नाव देऊन शिवयुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाते. प्रभाग क्रमांक 11 मधल्या मेघाली मधुकर राऊत या उमेदवार म्हणून यांना शिवयुतीने दिलेले. ताई, काय सांगाल तुमच्या प्रभागामध्ये? आता कोपरखेडा जर बघितलं तर हा स्लम एरिया बराच आहे, आपण 80% आपण मानलं पाहिजे आणि 80% जो 20% परिसर हा इमारतीचा आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून आपण बघतो राजकारण तापत चाललंय, कारण दोन तीन दिवसच बाकी आहेत. आपला विकासाचा अजेंडा कसा असेल? सर्वप्रथम जय महाराष्ट्र. मी प्रभाग क्रमांक 11 अ मधून मेघाली मधुकर राऊत मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. मी यापूर्वी वय वर्ष 21 असताना 2015 सालच्या निवडणुकीमध्ये निवडून आली होती. माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांनी भरपूर आशीर्वादाने मला त्यावेळेला निवडून दिलं आणि त्यानंतर आता 10-11 वर्ष होत आली आणि या 11 वर्षांमध्ये माझा अनुभवही तेवढाच वाढलेला आहे. या ठिकाणी माझे सर्व पदाधिकारी आणि माझे वडील स्वतः यांच्या सर्वांच्या सहकार्याने आजपर्यंत या ठिकाणी या प्रभागामध्ये काम करत आलेली आहे. या ठिकाणी काम करत आलेली आहे. आता तुम्ही बघू शकता की माझं विजन आहे या ठिकाणी. तशी तर मी अनेक कामं केलेली आहेत, परंतु आमचा 80% भाग हा कंडोनियम अंतर्गत येतो. तर त्या प्रभागात कंडोनियमच्या अंतर्गत काही कामं असतील त्याचंही टेंडर आता निघालेलं आहे, परंतु आचारसंहिता असल्यामुळे आता ते कामं सध्या तात्काळ आम्ही सुरू केलेली नाहीयेत. त्यानंतर पाण्याच्या नवीन पाईपलाईन्स असतील त्यांची कामं असतील ती पण आम्ही टेंडर वगैरे सगळं केलेलं आहे. कॉन्क्रीटीकरण रस्त्यांचं, अशी अनेक कामं आहेत जी आता सध्या तत्कालीन आचारसंहिता असल्यामुळे त्यामुळे आता सध्या होऊ शकत नाही, परंतु काही दिवसांनी ते काम परत सुरू होईल. आणि या ठिकाणी अनेक वर्ष झाले, 11 वर्ष झाले. 11 वर्षांपासून बरेच कामं केले. प्रभागात असणारे अनेक प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. नवीन आणि तरुण म्हणून माझ्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन सर्वांचा थोडा वेगळा आहे. आता तुम्हाला या ठिकाणची परिस्थिती सांगायची म्हटलं तर आमच्या इथे या प्रभागामध्ये कौटुंबिक राजकारण जास्त जोमाने सुरू आहे. म्हणजे एकाच घरात तुम्ही 4-4 तिकीट देताय आणि 4-4 जणांमध्ये जर एका व्यक्तीला सोडलं तर बाकी 3 उमेदवार जे या ठिकाणी दिलेले आहेत त्या उमेदवारांचा या परिसराशी काहीही संबंध येत नाही. त्यांना साधं कोणी ओळखतही नाही. प्रचार निवडणुका आल्या की दारोदारी प्रचार करायचा आणि असलेले इथे जे स्थानिक नगरसेवक असतील त्यांची बदनामी करायची, त्यांच्याबद्दल वाईट साईट बोलायचं आणि स्वतःची घराणेशाही मोठी आणि आम्हाला खूप कामं आम्ही इथे या ठिकाणी केलेली आहेत असं सांगत राहायचं. म्हणजे आता मी तुम्हाला सांगते ना की कौटुंबिक घराणेशाही म्हणजे काय, तर एकाच घरातले सूनही पाहिजे, बायकोही पाहिजे, स्वतः उमेदवार म्हणून उभं राहायचं, पुतण्यालाही उभं करायचं आणि अपक्षमध्ये पण एकाच दोनाला टाकून द्यायचं. म्हणजे ही कौटुंबिक घराणेशाही झाली, बरोबर? आता ही कौटुंबिक घराणेशाही जर संपवायची तर माझं नागरिकांना खूप विनम्रपणे मी अभिवादन करते आणि त्यांना या ठिकाणी सांगू इच्छिते की जर कौटुंबिक घराणेशाही संपवायची असेल तर आपल्या स्थानिक नगरसेवक आम्ही सर्व जे इथले स्थानिक आहोत उमेदवार त्यांना निवडून द्या आणि या ठिकाणी आम्ही नवीन प्रभागामध्ये नवीन चेहरे म्हणून आम्हाला परत एकदा संधी द्या आणि आम्ही जोमाने आणखीन काम करू असे मी या ठिकाणी सगळ्यांना आश्वासित करते. ताई, आता तुम्ही म्हणालात की तुमचं वय वर्ष 21, म्हणजे आपण बघतो मतदानाचा अधिकार पूर्वी 21 वर्षातून 18 वर्षावरती केला आणि निवडणुकीसाठी 21 वर्ष केलेला आहे. म्हणजे तुमचं पहिलं पाऊल 21 वर्ष आणि त्यात निवडणूक लढवली, म्हणजे तुमचे एक आव्हान होतं तुमच्या समोर. त्यावेळेला एक सदस्यीय निवडणूक होती. आता काय झालं की तुम्ही त्यावेळेला त्याच्यानंतर मधला प्रशासनाचा काळ असं टोटल 11 वर्ष जवळजवळ तुमची गेली. यानंतर आता शासनाने 4 सदस्यीचा एक प्रभाग केला, म्हणजे 4 सदस्य एकत्र करून तो प्रभाग केला. आता ही निवडणूक तुम्हाला कशी वाटते? कारण एक प्रभाग 4 प्रभाग हे समीकरण जर तुम्ही बघितलं तर कामाची पद्धत आणि जसं आता तुम्ही म्हणालात की घराणेशाही घराणेशाही घराणेशाही, आजचं जर आपण बघायला गेलो तर नवीन तरुण वर्ग जर राजकारणात येतोय तर त्यांना कुठे संधी मिळत नाहीये. तुम्ही आता तुमचं वय पाहिलं तर ते सुद्धा 30च्या आसपासच आहे, म्हणजे तुमचं
तुम्ही काय सांगाल या संदर्भात? मी हेच सांगेल की आपण आता जर आताच तुम्हाला सांगितले कौटुंबिक घरांची आहे. आता यांना काम करून 25-25 वर्ष, 30-30, 35-35 वर्ष झालेली आहेत. परंतु त्यांचा काही त्या बद्दल लोभ संपत नाहीये. त्यांना काम कमी करायचंय, परंतु आपला अधिकार जास्त स्थापित करायचा आहे. परंतु आम्ही तरुणांचं तसं नाहीये. आम्हाला संधी, आमचा अनुभव म्हणला तर आमचा अनुभव जरी कमी असला, परंतु आमची इच्छाशक्ती या जागेसाठी की नाही आम्हाला इथून चांगली चांगली कामं करायची. पैशाने जास्त मोठी नाही आहोत. त्यांच्या एवढे पैशाने जरी मोठे नसलो तरी आमच्या आमच्या कामाची जिद्द आहे, काम करण्याची एक आशा आहे की नाही आम्हाला नवीन प्रभाग, जसं मी आता या मागे 38 प्रभागामध्ये काम केलेलं आहे. परंतु आता मला संधी आहे की प्रभाग क्रमांक 11 मध्ये जसं पॅनल सिस्टम आहे, आमचा सेक्टर 2-3 झाला, आता 19-20 आणि कोपरखिंड गाव असा नवीन प्रभाग झालाय. तर त्या नवीन ठिकाणी सुद्धा आम्हाला काम जर करण्याची संधी नागरिकांनी दिली तर आम्ही जोमानेच काम करणार. त्यामुळे तरुण लोकांना पुढे येण्याची संधी द्यावी असं मी नागरिकांना या ठिकाणी आश्वासित करते. आता या ठिकाणी तुम्ही स्वतः आहात, त्याच्यानंतर वैशाली बाबू घोरपडे ताई आहेत, त्याच्यानंतर मनसेचे चंद्रकांत लक्ष्मण डांगे, म्हणजे शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यामुळे तुम्ही तिघे जण एकत्र या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. तुमचा समन्वय मतदान कशा पद्धतीने प्रचाराचा चाललाय? वैशाली घोरपडे मॅडम जे आहेत त्यांचा आणि आमचा संबंध, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की मी निवडून आली त्याच्या आधीपासून आमचा कौटुंबिक संबंध, म्हणजे आम्ही एकमेकांना ओळखतो. या ठिकाणी त्यांनी पदाधिकारी, ज्येष्ठ पदाधिकारी राहते आमच्या इथल्या, आणि त्यांच्यासोबत आम्ही काम केलेलं आहे. चंद्रकांत लक्ष्मण डांगे हे मनसेकडून आहेत, तर त्यांचंही काम आम्ही पर्सनली बघितलेलं आहे. त्यांनीही खूप चांगली चांगली कामं या प्रभागात केली आहेत आणि आमचा तिघांचाही समन्वय खूप चांगला आहे. प्रचार सुद्धा आम्ही एकत्र करतो आणि आमचा लोकांकडून चांगला प्रतिसाद आहे. आता कौटुंबशाही म्हटलं तर या ठिकाणी ज्यांनी इतके इतके वर्ष, आता ते सांगतायत की आम्ही एवढी कामं केलीत, मग आज त्यांना इथे प्रभागामध्ये पैसे वाटण्याची आवश्यकता का भासते? कारण त्यांना भीती आहे. या आमचा जो तिघांचा पॅनल आहे त्यांना आता भीती आहे की हे इथून निवडून येणार आणि आमचा इथून पत्ता कट होऊ शकतो. त्याच्यामुळे पैसे वाटप किंवा इतर काही गोष्टी ह्या अनेक प्रमाणात तिथे चालू आहेत. परंतु आम्ही संयमी आणि शांत आहोत. आम्ही आमच्याच पद्धतीने काम करणार आणि आम्हाला माहिती आहे की लोक आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून देतील. एक शेवटचा प्रश्न असा आहे की आपण बघतो की कोपरखेरण्या हे चाळी आणि शिडकोणी घरं बांधताना रस्त्याचं ज्याला नियोजन करायला पाहिजे होतं ते तितकं केलं नाही, कारण चारोळी रस्ते आहेत. कुटुंब चालवणं, आता रिक्षा चालक सुद्धा, की सर्वच आपल्याला परवडेल अशी घरं बांधली, पण ती घरं बांधत असताना व्यवसाय करताना रिक्षांची संख्या सुद्धा तितक्याच प्रमाणात आहे, किंवा ओला उबेरा वगैरे ह्या गाड्या, आणि पार्किंगचा एक मोठा समस्या आजही लोकांच्या पुढे. दुसरी समस्या आहे फेरीवाल्यांचं. आज आपण बघतोय की सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला आज काही नाही काहीतरी उदरनिर्वाहासाठी फुटपाथ वरती बसून आपला विक्री करण्याचा तो प्रयत्न करतायत. तुमचं एक टर्म पूर्ण झालेलं आहे, कारण त्या काळामध्ये बराच मधला पिरियड गेल्यामुळे तुम्हाला करता आला नाही. तर एक पहिली गोष्ट म्हणजे पार्किंग विषय, आणि दुसरं म्हणजे फेरीवाल्यांचा भूखंडाच्या संदर्भात, जेणेकरून रस्ते मोकळे असायला पाहिजेत. आपण अँब्युलन्स घेतो पण ते अँब्युलन्स जात नाही. ही परिस्थिती आज सगळीकडे, म्हणजे फक्त तुमच्या कोपरखिंड्यात आहेच असं नाही, तर नवी मुंबईत सगळीकडे. तर या संदर्भात तुमची उपाययोजना कशी असेल? जसं आताच मी सांगितलं की आम्ही रस्त्यांचं काँक्रिटीकरणाबद्दल सुद्धा आमचा प्रस्ताव गेलेला आहे. टेंडर सुद्धा निघालेत. तर रहिवाशी आहे तिथले, त्यांचं कसं आहे, रहिवाशी असल्यामुळे त्यांना एक पार्किंगसाठी ही एकच सुविधा आहे. त्याच्यामुळे, परंतु आमचं यापुढे एक विजन आहे की आम्ही चांगली पार्किंगची व्यवस्था सर्व नागरिकांना द्यावी, जेणेकरून गर्दी कमी होईल. आणि तुम्ही जर आतमधल्या साईडला बघितलं तर आम्ही नवीन मार्केट सुद्धा सुरू केलेलं आहे. माझ्या टर्म मध्ये त्यावेळेला तिथे काम सुरू झालं होतं आणि आमचं दैनंदिन मार्केट इथे मागच्या साईडला सुरू झालेले सेक्टर 2 मध्ये. आणि त्याच्यामुळे भाजीपाला व्यवसाय ज्या करतात महिला, छोट्या खाणी का असे ना, पोट भरण्यासाठी त्या महिला व्यवसाय करतात, तर त्यांच्यासाठी एक सोय म्हणून आम्ही त्या ठिकाणी करून दिलेली आहे. परंतु अजून चांगली सुविधा त्यांना मिळावी यासाठी मी प्रयत्नशील आहे या ठिकाणी. बघा, कमी वयामध्ये जसं आता अनिस गाडवे बोलले की पैसा नसला तर आजच्या युवकांमध्ये एक विजन आहे, बौद्धिक पातळी आहे, आणि त्या माध्यमातून ते राजकारणात उतरलेत. यांनी एक वाक्य वापरलेलं आहे, मालक नाही तर सेवक निवडा. म्हणजे मालकांना, जसं घराण्याशाही तुम्ही निवडू नका, तर जे तुमचे सेवा करतात यांनाच तुम्ही निवडा, असंही या ठिकाणी आपल्या मेघाली राऊत यांनी सांगितलेलं आहे. प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी.